त्यांची मागणी होती ते काहीतरी स्मारका स्वरूपात काहीतरी उभं राहावं. आज आपल्या हस्ते कवितेच्या दालनाचं उद्घाटन झालंय. काय आपली प्रतिक्रिया आणि हा जो उपक्रम आहे तो अजून कुठे कुठे राबवला जाणार? मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं कुसुमाग्रजांच्या गावी आज आपण कवितांच्या गावाचं उद्घाटन करतोय. पहिल्या दालनाचं उद्घाटन करतोय. अजून अशी 15 दालनं या गावामध्ये होणार आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक दालनामध्ये किमान 1000 पुस्तकं असतील आणि ज्या कुसुमाग्रजांनी तात्यासाहेबांनी या महाराष्ट्राला फार मोठं साहित्य दिलं, अनेक ग्रंथ दिले, अनेक नाटकं दिली, अनेक पुस्तकं त्यांच्या माध्यमातून मराठीला मिळाली, त्यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थानं जर अभिवादन करायचं असेल तर आजचा हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू करतोय. यापूर्वी मंगेश पडगावकरांचं जे वेंगुर्ल्यामधलं गाव आहे, योगायोगानं माझं गाव देखील वेंगुर्लाच आहे, तर उभादंडा इथे आम्ही कवितांचं गाव निर्माण केलंय. आणि एक निर्णय असा घेतलाय की आता मी राजकारणामध्ये काम करतो, मी काही गावं सांगतो की या ठिकाणी कवितांचं गाव करा, या ठिकाणी पुस्तकांचं गाव करा, पण धोरणात्मक निर्णय आम्ही असा घेतलाय की ज्यांनी मराठीसाठी प्रचंड काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्या साहित्यिकांची जी गावं असतील ती शोधून काढून त्या ठिकाणी कवितांची गावं किंवा पुस्तकांची गावं करण्याचा धोरणात्मक निर्णय आज 27 तारखेच्या निमित्तानं आम्ही घेणार आहोत. पण पर्यटन स्थळांप्रमाणे विकास होणार असं देखील बोललं जातं. विकास होण्याची नक्की काय होणार, शासनाकडून काय अनुदान मिळणार, काय काय पर्यटन स्थळाप्रमाणे विकास होणार ही याच्यातली संकल्पना नाही. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये, ग्रामस्थांमध्ये, नव्या पिढीमध्ये वाचनाची संस्कृती वाढावी आणि त्यांना नक्की मराठी भाषेसाठी योगदान कोणी कोणी दिलंय हे कळावं, यासाठीचा उपक्रम आहे आणि प्रचंड पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद मिळतो. सर्व तात्यासाहेब ज्या ठिकाणी निवासस्थानी त्या निवासस्थानाची दुरावस्था आहे, त्याचं संवर्धन करण्याचं काही या संदर्भामध्ये नक्की मी आजच आमचा संध्याकाळी जो विद्या करंदीकर पुरस्काराला आम्ही सगळे एकत्र भेटणार आहोत, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या कानावर मी नक्की ही गोष्ट घालेन आणि त्याच्यातनं सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ. मराठीतून MA केलेल्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही अशा पद्धतीचं एक परिपत्रक ठाणे महापालिकेने काढलंय. सर्वात आपण काही माहिती घेतली काय नाही, मला असं वाटतं की तो संबंधित त्या यंत्रणेचा कदाचित घेतलेला निर्णय असेल. कारण शेवटी शालेय शिक्षण विभाग असेल किंवा माध्यमिक शिक्षण असेल, उच्च तंत्र शिक्षण असेल, हे सेपरेट विभाग आहेत. मराठी भाषेचा विभाग चालवत असताना या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करतोय आणि ठाणे महानगरपालिकेनं असा जर निर्णय घेतला असेल त्याची माहिती. नामदेव ढसाळांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे, त्यासंदर्भात आपण काही माहिती नाही. मी आत्ताच त्यांच्या नामदेव ढसाळांच्या जीवनावर जो चित्रपट येतोय त्यांच्या दिग्दर्शकांशी आत्ता मी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की 1971 ते 1975 मध्ये जी काय मुवमेंट युवा क्रांतीनं त्यावेळी केलेली होती ते त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळांच्या कविता आहेत. आता सेन्सॉर बोर्डानं त्या कविता का काढून टाकल्या आहेत हे अजून मी त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, पण मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन. आणि त्यांनी कशासाठी नोटीस पाठवली, कारण त्याचा उल्लेख नोटीस असा करण्यात आलेला आहे, तर नोटीस कशासाठी पाठवली ही देखील विचारणा आम्ही नक्की करू. पालकमंत्री पदाबाबत दिल्लीच्या नेतृत्वाने नाशिकसाठी गिरीश महाजन यांना निश्चित केलंय, तर रायगडचं राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र बसून निर्णय घ्यावा असं म्हटलेलं आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहे, कुसुमाग्रजांच्या आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. त्याच्यामुळे पालकमंत्री शिवसेनेमधनं कोण असावं हे आम्ही सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. परंतु मला असं वाटतं की आजचा दिवस पालकमंत्री कोण होणार याच्यापेक्षा कुसुमाग्रजांना, तात्यासाहेबांना आदरांजली वाहण्याचा आहे आणि त्यांनी जे लिहून ठेवलेलं साहित्य आहे ते नाशिककरांपर्यंत पोचावं आणि नाशिकमधनं महाराष्ट्रामध्ये पोचावं, यासाठी या उद्देशानं आज कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. मराठी पाट्याचा प्रश्न नेहमी अनेक आंदोलन रचले होतात. तुम्ही उद्योगमंत्री पण आहात, उद्योगांची मात्र पाट्यांच्या मराठीबाबत कोणी बोलत नाही. मी तुम्हाला त्याबद्दल देखील सांगतो की आज मराठी भाषेचा गौरव दिन आहे. मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा माननीय पंतप्रधान महोदयांनी दिलेला आहे. पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये मी पूर्ण पोलीस विभागाची एक बैठक मराठी भाषेच्या निमित्तानं स्वतः घेणार आहे. मराठी फलक असले पाहिजेत, मराठी भाषा बोलली गेली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन एक फॅशन निर्माण झालेली आहे की मराठी भाषा बोलू नये अशी सांगणारी विकृत प्रवृत्ती
काही ठिकाणी काम करते. मी सगळीच असं म्हणणार नाही, पण काही ठिकाणी काम करते. याचा बंदोबस्त कसा करावा यासाठी मी 8 ते 15 दिवसामध्ये एक व्यापक बैठक सगळ्या पोलीस अधीक्षकांबरोबर घेणार आहे, राज्यस्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर घेणार आहे आणि त्याच्यातनं नक्की तुम्हाला चांगलं घडलेलं दिसेल. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या ओएसडीवर काही लाचखोरीचे वगैरे आरोप केले, पीए आणि ओएसडीवर कुठेतरी टार्गेट केलं जाते असं दिसत आहे. कारण मागचे सरकारमधले जे मंत्री होते, अब्दुल सत्तार असेल, तानाजी सावंत, त्यांच्यावर आरोप केले. आता अमोल मिटकरी बोलले, त्यांच्यावर आम्ही काय बोलायचं? अमोल मिटकरींवर आमच्या शिवसेनेवर त्यांनी आक्षेप घेतला असला आमचे शाखा प्रमुख किंवा विभाग प्रमुख होती, मी किंवा दादासाहेबांनी किंवा मंत्री महोदयांनी बोलावं असं काय? अमोल मिटकरींनी फार मोठं आमच्याबद्दल बोललंय आणि आम्ही बोलून त्यांना कशाला मोठं करायचं? त्यांना जाब बनकर साहेब विचारतील, आमचे अजितदादा विचारतील, तटकरे साहेब विचारतील. ते अलायन्समध्ये आहे त्याचं भान त्यांनी ठेवावं, एवढीच एक तरुण माझे सहकारी म्हणून त्यांना विनंती आहे. स्वारगेट मध्ये काल जो काही दुर्दैवी प्रकार घडला त्याच्यातल्या आरोपीच्या व्हॉट्सअपवर शिरूरच्या आमदारांचा फोटो स्टेटसला ठेवण्याचं प्रकार मिळते चौकशीमध्ये. कार्यकर्ता नाही, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, शिरूरच्या आमदारांचा असू दे, अन्य कोणाचा असू दे, याच्याशी पॉलिटिकलचा काही भाग येत नाही. जो माणूस आहे त्याची प्रवृत्ती ठेचली पाहिजे, विकृती ठेचून काढली पाहिजे, या मताची शासनातले आम्ही आहोत. कोणाचा स्टेटसवर फोटो आहे म्हणून तो त्याला पाठीशी घालतोय असा देखील गैरसमज कोणामध्ये होऊ नये आणि शासन म्हणून तरी कोणाचाही फोटो असला तरी आम्ही पाठीशी घालणार. महिलांची सुरक्षा या निमित्तानं आयरणीवर लागली एसटी बस मार्गांमध्ये मागे शाळांच्या बाबतीत झालेला होता हा प्रकार उद्योगी बसाहतीमध्ये सुद्धा घडू शकतो, कारण ते बऱ्याच महिला त्याकडे काम करत असतात. नाही, आजच्या प्रसंगानं किंवा कालच्या प्रसंगानं एक वेगळ्या सूचना सगळ्याच मंत्रालयाला तशा मिळालेल्या आहेत आणि म्हणून आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की MIDC मध्ये देखील कशा पद्धतीनं महिलांचं संरक्षण करून त्या सुरक्षित राहतील आणि ही विकृती फोफावणार नाही यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू. पुण्याच्या या घटनेनंतर शक्ती कायद्याची पुन्हा चर्चा होऊ लागलेली आहे. संजय राऊत म्हणतात हा कायदा येऊन फिक्सर बसलेत का असं देखील त्यांनी. प्रसंग जो घडलेला आहे ना, त्या प्रसंगाला सामोरं जात असताना मला असं वाटतं की त्याच्यामध्ये राजकारण कोणी आणू लक्षात आलं का? आता मी उद्योगमंत्री आहे, मी उद्योगमंत्री नसताना, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना एका पोलीस अधिकाऱ्याला सरकारमध्ये घेऊन अंबानींच्या घराखाली जिलेटिन ठेवायला कोणी लावलं, त्याची पण उत्तर द्यावी लागतील ना त्यांना. माझं म्हणणं असं आहे की एखादी असं विकृतीनं ही गोष्ट घडवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन याचा प्रतिकार केला पाहिजे. याच्यामध्ये सगळीकडे राजकारण करून उपयोगाचं नाही असं माझं मत आहे. आणि मला असं वाटतं की त्यांना जे काही टीका करायची त्यांनी करून ते अनेक वेळा मोकळे झालेले आहेत, रोज आमच्यावर करतात. आणि विशेषतः शिंदे साहेब आणि शिंदे साहेबांचे आम्ही सहकारी, त्यांना तर आम्हाला अंगवळणी पडलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही फार त्याला काय म्हणतो असं सिरियसली घेतो अशातला भाग नाही. पण कालचा जो प्रसंग आहे तो 100% निषेध करण्यासारखा आहे. 100% ती विकृती ठेचली पाहिजे. अशा प्रवृत्ती पुन्हा निर्माण होणार नाही अशी अद्दल घडवली पाहिजे या मताचे आम्ही. सामनातून मुख्यमंत्र्यांचं खूप कौतुक चालू आहे सध्या. संजय राऊत पण बोलतात आणि अग्रलेखामधनं म्हणजे EVM योग्य आहे ना. मुद्दा काय आहे, सामनामधनं मुख्यमंत्री महोदयांचं वारंवार कौतुक होतं. याचा अर्थ आम्ही सगळे जे निवडून आलेलो आहोत ते लोकशाही पद्धतीने निवडून आलेलो आहोत आणि त्यांचा जो पराभव झालाय तो अशा प्रवृत्तीमुळे झाला हे सिद्ध झालं. त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद सामनावाल्यांना, त्यांनी EVM योग्य आहे मान्य केलं. कुंभमेळ्याची बैठक झाली त्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री तर ते ताळमेळ कुंभमेळ्याच्या बैठकीला कालच्या दोन्ही उपमुख्यमंत्री तर ते ताळमेळ नाही असं दिसून येतं. आता एखाद्या गोष्टीमध्ये जर दादासाहेबांनी मिटिंग लावली, मला बोलवलं, माझ्या मतदारसंघात एखादा कार्यक्रम असेल, मी येऊ शकलो नाही, याचा अर्थ काय दादांमध्ये आणि माझ्यामध्ये ताळमेळ नाही असा आहे? मला असं वाटतं की अगदी चांगल्या पद्धतीनं तिन्ही नेते काम करतायत. आम्ही महायुतीमध्ये काम करतो याची जाणीव मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला ब्रेकिंग मिळणार नाही त्याची दक्षता आम्ही घेत जाऊ ना. थँक्यू.